इथे मी 1 लिटर दूध घेतलेलं आहे। हे दूध तुम्ही गाईचं किंवा म्हशीचं कुठलंही घेऊ शकता। आता हे दूध आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे। हे दूध गरम करत असताना गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आणि अशा प्रकारे ढवळत हे आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे। हे दूध आपल्याला अगदीच आटवायचं नाही, म्हणजे जशी रबडी करतो त्याप्रमाणे आटवायचं नाही, तर फक्त ह्या दुधाचा पाव भाग कमी होईल इतपत हे दूध आपल्याला गरम करून घ्यायचं आहे। आणि दूध गरम करत असताना अशा प्रकारे त्याला ढवळत राहायचं, म्हणजे तळाशी लागून करपणार नाही। आता हे दूध गरम होतंय तोपर्यंत इकडे आपण इथे घेतलेले आहेत 15 ते 16 बदाम। हे भिजवून मी नंतर त्याची सालं काढून घेतलेले आहेत आणि ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेले आहेत। आता याची आपल्याला पेस्ट करायची, त्यासाठी याच्यामध्ये आपण थोडंसं दूध टाकून घेऊया, साधारण 3 ते 4 चमचे। म्हणजे असंच आपण बदाम जर टाकून पेस्ट केली तर ते लवकर होणार नाही, त्याच्यामुळे याच्यामध्ये दूध टाकलेलं आहे। तर अशा प्रकारे आपण पेस्ट केलेली आहे याची, म्हणजे अगदीच फाईन पेस्ट नाही तर थोडंसं असं जाडसर ठेवलेलं आहे। हे बघा अशा प्रकारे। आणि इकडे आपलं हे दूध पण चांगलं गरम झालेलं आहे। आता याच्यामध्ये आपल्याला कस्टर्ड पावडर टाकायची आहे। त्यासाठी मी इथे साधारण 4 ते 5 चमचे दूध घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये 2 चमचे व्हॅनिला फ्लेवरची कस्टर्ड पावडर टाकून घेतलेली आहे। आता ही कस्टर्ड पावडर या दुधामध्ये आपल्याला व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची, म्हणजे याच्या गुठळ्या नाही राहिल्या पाहिजे। आणि हे दूध मी रूम टेम्परेचरवरचं दूध घेतलेलं आहे। तुम्ही याच्यामध्ये अजून एखादा चमचा कस्टर्ड पावडर वाढवू शकता। मी दूध जास्त घट्ट करणार नाही, त्याच्यामुळे फक्त मी 2 चमचेच कस्टर्ड पावडर याच्यामध्ये टाकलेले आहे। तर इथे बघा व्यवस्थित असं मिक्स करून झालेलं आहे आणि ह्या दुधामध्ये आता आपण हे टाकून घेऊया। टाकत असताना एका हाताने पळीनेला ढवळत राहायचं आणि एका हाताने ही कस्टर्ड पावडर याच्यामध्ये टाकून घ्यायची आणि लगेचच अशा प्रकारे याला ढवळून घ्यायचं, नाहीतर मग त्याच्या गाठी होतात। तर साधारण आपण अजून 3 ते 4 मिनिटं हे व्यवस्थित असं दूध उकळून घेऊया। कस्टर्ड पावडर टाकल्याच्या नंतर हे दूध चांगलं व्यवस्थित उकळून घ्यायचं, नाहीतर मग त्याची अशी कच्ची टेस्ट लागते, त्याच्यामुळे याला व्यवस्थित असं उकळून घ्यायचं। तर आता इथे बघा आपण 3 ते 4 मिनिट हे दूध चांगलं उकळून घेतलेलं आहे आणि इथे आपल्याला हे दूध आता जास्त घट्ट नाही, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला जर अजून जास्त घट्ट दूध हवं असेल तर तुम्ही 1 चमचा ही कस्टर्ड पावडरचं प्रमाण वाढवू शकता, पण मी इथे जास्त दूध घट्ट करणार नाही। आणि साईडला जी साई लागलेली असते ती पण काढून या दुधामध्ये टाकायची, म्हणजे पिताना खूप मस्त लागते ते मध्ये मध्ये आल्यावर। तर इथे आपण 3 ते 4 मिनिट दूध उकळून चांगलं घेतल्याच्या नंतर याच्यामध्ये आता ही बदामाची पेस्ट टाकून घेऊया। ही संपूर्ण बदामाची पेस्ट आपण या दुधामध्ये टाकून घेतलेली आहे। बदामाची पेस्ट व्यवस्थित मिक्स करून झाल्याच्या नंतर बदामाच्या शेकला छान रंग यावा यासाठी याच्यामध्ये आपण चिमूटभर केशर टाकून घेऊया आणि केशर पण याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता याच्यामध्ये आपण चवीपुरती साखर टाकणार आहोत, म्हणजे इथे मी आता अर्धा कप साखर टाकून घेते। तुम्हाला जशी तुमच्या चवीप्रमाणे गोड किंवा कमी गोड हवं असेल त्याप्रमाणे साखरेचं प्रमाण तुम्ही घेऊ शकता, पण एवढी साखर पुरेशी होते। आता याच्यामध्ये आपण अर्धा चमचा वेलची पावडर टाकून घेतलेली आहे आणि ही पण याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता साखर टाकल्याच्या नंतर अजून 2-3 मिनिटं हे दूध चांगलं उकळून घ्यायचं, म्हणजे साखर व्यवस्थित याच्यामध्ये मिक्स होते। आता सर्वात शेवटी इथे मी टाकलेले थोडेसे बदामाचे तुकडे, इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रुट्स टाकू शकता। आता हे आपण गॅस बंद केलेला आहे आणि हा बदाम शेक आपण 2 ते 3 तास फ्रीजमध्ये ठेवून देणार आहोत। पूर्णपणे थंड झाल्याच्या नंतर हा बदाम शेक आपण सर्व करणार आहोत। आता इथे आपला बदाम शेक पूर्णपणे थंड झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता खूप मस्त असा बदाम शेक तयार झालेला आहे। जसा आपण बाहेर बदाम शेक पितो त्याप्रमाणे याची टेस्ट झालेली आहे। तर बाहेर खूप ऊन पडते, अशा वेळेस आपल्याला काहीतरी थंड खाण्याची किंवा पिण्याची इच्छा होते, तर अशा वेळेस तुम्ही अशा प्रकारचा हा बदाम शेक नक्की करून प्या। तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते सुद्धा नक्की कमेंट करून सांगा। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका आणि पुढे असलेलं बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून मी जे रेसिपीज अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन सर्वात पहिले तुमच्या मोबाईलवरती येतील। आजची रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद।